गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज इतका उशीर झाला आहे मला ऑफिसला जायला, कारण सकाळी मी ज्यावेळेस व्लॉग टाकायला उठलो 8 वाजता, तर त्यावेळेस रिअलाईज केला कोणीच उठला नाही आहे. सगळे एक सोबत उठलेत आणि आता एक सोबत सगळे आवरायला निघालेत. ज्यावेळेस सगळ्यांना 9:30 वाजता ऑफिस असतं ना, चौघांना फुल प्रॉब्लेम होता मग रूमवरती, कारण सगळ्यांना एकाच वेळेस आवरायचं असतं, सगळ्यांना एकाच वेळेस निघायचं असतं. अँड आय एम सो सॉरी फॉर यस्टरडेज व्लॉग जो मी आज सकाळी अपलोड केला आहे. तर ज्यावेळेस मी तो सकाळी अपलोड केला 8 वाजता, तर मग मला त्याच्यावरती पार्शल कॉपीराईटचा क्लेम आला. तर त्यातल्या मला खूप साऱ्या क्लिप्स कट कराव्या लागल्यात, तर त्यामुळं तो ब्लॉग थोडा डिस्टर्ब झाला आहे. चला आता पटकन ऑफिसला जाऊया, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. गाईज 7:30 वाजलेत आणि आत्ता मी ऑफिसवर नाही होतो आहे. गाईज मी या पुलावरती उभा आहे. आणि मला यायला उशीर याच्यामुळे झाला, तर आज खूप ट्रॅफिक आहे आणि ऑफिसवरनं पण मी थोडं लेट निघालो होतो. आज शिवजयंती आहे तिथीनुसार, तर आज सगळीकडे DJ फुल लोक एन्जॉय करून राहिले. गाईज मी आलो आहे 7:30ला आणि 7:30 ते आता वाजले 10. मी फक्त केला आहे टाईमपास, बाकी काहीच नाही केलं. स्क्रोल केला, डिनरला पण बर्गर खाल्ला आहे आणि ते पण आविष्कार आणि पृथ्वीराज घेऊन आलेत आणि मी फक्त येऊन खाल्ला आहे, बाकी मी काहीच केलेलं नाही आहे. आणि मी डेली व्लॉगिंग करतो आहे. काय रेकॉर्ड करतो आहे? काहीच नाही, फक्त आळस, बाकी काही होत नाही माझ्याकडनं. कारण मला समजत नाही आता की काय करायचं आहे, कारण मी दुसरं काही करत नाही ऑफिसवरून आल्यानंतर, त्याच्यामुळं व्लॉगिंग करणं थोडं मला डिफिकल्ट चाललं आहे. बट जिथपर्यंत मला माहिती होतं तिथपर्यंत डेली व्लॉगिंग म्हणजे रेकॉर्डिंग दी लाईफ और डॉक्युमेंटिंग दी लाईफ, अँड दॅट्स हाऊ इट इज. तेच मला वाटत नाही की बरेचसे जे वर्किंग प्रोफेशनल्स आहे ना, ते एखाद्या ऑफिसवरून आल्यानंतर ना काही करत असतील, कारण मी जिथपर्यंत बघितलं आहे ना, तर तिथपर्यंत फक्त स्क्रोलच करतात सगळं आल्याला. तर जेवढं दिवसभर इन्स्टा बंद असतं ना, तेवढं सगळं त्याची कसर सगळी रात्री भरून निघते असं मला वाटतं. आय रिअलाइज वन थिंग, मी नाईटपेक्षा जास्त डेला प्रोडक्टिव्ह असतो. माझं डेला जास्त लक्ष लागतं किंवा जास्त फोकसने मी काम करतो. सो आय एम नॉट अ नाईट आऊल. हे मला जस्ट आज रिअलायझेशन. आज म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासून, मी जेव्हापासून कंटिन्युअस डे शिफ्टला जायला लागलो तेव्हापासून. बट या ठीक आहे, असं पण तसं पण चालून जातं आहे. काही जेवण झालं आहे, जेवणात काय खाल्ले बर्गर, आणि त्याच्यानंतर मी आत्ता चालू आहे शतपावली करायला नाईट वॉकला. काहीच मी ना पूर्ण एक राऊंड मारला आहे, सर्कल मारला आहे, आणि आपल्या घराच्या मागं ना एक गणपतीचं मंडळ आहे. मंदिर तर आहे पण मंडळ अष्टविनायक मित्र मंडळ. एक इंटरेस्टिंग फॅक्ट, जे आपल्या गावात म्हणजे जळगावला जे आपल्या मंडळाचं नाव आहे ना, त्याचं पण नाव अष्टविनायक मित्र मंडळाचं, जे सध्याला केतू लीड करतो म्हणजे केतू त्याचा अध्यक्ष आहे. सहज राऊंड मारायला गेलो होतो आणि गणपती बाप्पांचं दर्शन पण झालं, आणि आज चतुर्थी पण हे मला त्याच्यानंतर रिअलाईज झालं. दॅट्स इट फॉर दी डे गाईज. पुन्हा रूमवर आता म्हणजे पार्किंगमध्ये आलो आहे आणि आजचा हा ब्लॉग थांबूयात. उद्या सॅटर्डे आहे, पण मला उद्या वर्किंग आहे. माझा वीक ऑफ संडे आणि मंडेला आहे. तर मग आणि उद्या मला 9लाच जायचं आहे, थोडं लवकर जायचं. तर मग आता हा ब्लॉग थांबवतो. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.